मराठवाड्यात अतिवृष्टी झाली, पिकं हातची गेली, नेत्यांनी दौरे केले आणि अखेर शेतकऱ्याला मदत जाहीर केली। शेतकऱ्यांच्या घरी अन्नधान्यही उरलेलं नाही आहे अशी परिस्थिती आहे आणि आता 2 दिवसांवर दसरा आलाय। अशा वेळी शेतकऱ्यांपर्यंत सरकारची मदत पोहोचली आहे का? शेतीचे पंचनामे तरी झाले आहेत का? या सगळ्याचा रिअलिटी चेक एनडीटीव्ही मराठीने केलाय। सुरुवात करूया धाराशिव जिल्ह्यापासून। हा खरं तर ओसाड पावसानं दिलेला जिल्हा म्हणून ओळखला जात होता आणि त्या धाराशिव जिल्ह्यात पावसानं होत्याचं नव्हतं केलं। पाहूयात धाराशिवमध्ये शेतकऱ्यांना मदत पोहोचली आहे का? मुलीचं लग्न तोंडावर आणि पावसानं असा गोंधळ घातला। मुलीच्या लग्नासाठी जी पुंजी जमवली ते सोन्यासारखं सोयाबीन पावसानं उद्ध्वस्त करून टाकलं। धाराशिवमधल्या गंभीरवाडीतल्या बाळासाहेब गंभीरे या शेतकऱ्याची ही व्यथा। सोयाबीन वाहून गेलं, त्याबरोबर मुलीचं लग्न करण्याचं स्वप्नही वाहून गेलं। बाळासाहेब गंभीरे यांनी मुलीला शिकवून डॉक्टर केलं। मुलीच्या लग्नासाठी शेतकरी बाळासाहेब गंभीरे यांनी 3 वर्ष 350 कट्टे सोयाबीन साठवून ठेवलं होतं। ते सगळं सोयाबीन पाण्यात गेलंय। काय वडील म्हणून काय तळमळ वाटते, काहीतरी 10-5 रुपये हो वाटते, पण ते झालं नाही, गेलं पाण्यात। कसं करणार मुलीचं लग्न? काय आता काय कर्ज काढल्याशिवाय काय पर्याय? शेतकऱ्याला पर्यायच नाही ना दुसरा। बाळासाहेब गंभीरे यांची 10 एकर जमीन आहे। त्यातल्या 8 एकरावर त्यांनी सोयाबीनची पेरणी केली। यासाठी जवळपास 2.5 लाखांचा खर्च केला। आता पावसामुळे सोयाबीन शेतातच कुजून गेलाय। ते 25 म्हणजे 25,000 रुपये खर्च झाला। 25,000 साधारण 25-27,000 रुपये खर्च होतोय। आणि शासनाची मदत एकरी 3,500 रुपये भेटायली। 3-3.5 कशी पुरेल? ह्याच्यामुळे तर शेतकरी कर्जबाजारी व्हायला ना। आता तुमच्या शेतात पण काही येणार नाही? काही येत नाही सर, अजून तर पाणीच आहे सर। ते पाणी असल्यामुळे काढणीचा भाव अजून कुठवर जातो हे बी सांगता येणार नाही। आता जरा हे गणित बघा। सरकारनं हेक्टरी 8,500 रुपये नुकसान भरपाई जाहीर केली आहे, म्हणजे एकरी नुकसान भरपाई 3,400 रुपये। 8 एकर सोयाबीनसाठी खर्च झाला 2.5 ते 3 लाख, म्हणजे गंभीरे यांना एकरी खर्च आला 25 ते 30 हजार आणि मदत मिळणार आहे एकरी 3,400 रुपये। सांगा आता हे मदतीचं गणित कसं जुळणार? पाण्यात भिजलेलं हे सोयाबीन गंभीरे यांच्या तळघरात पाण्यावर तरंगत होतं। ज्या खोलीत सोयाबीन ठेवलं त्या खोलीचं तळं झालं होतं। आता हे सोयाबीन चाळून काढलं जातंय। ते कसं टिकवता येईल त्यासाठी प्रयत्न सुरू आहे। काय कर्ज वगैरे आहे कुठल्या बँकेत? त्यांच्याकडे कॅनडा बँकेचं आहे। आता मदत कुठली पोहोचली आहे का आतापर्यंत? नाही, मदत नाही कुठलीच कुठलीच नाही पोहोचली। पंचनामा केलाय, ती मदत नाही। आता सरकार काय देते मदत, ती सरकारच्या ह्याच्यावर राहिलं। गंभीरे यांच्या शेतीचे पंचनामे झाले, मात्र आतापर्यंत तरी कुठलीही मदत मिळालेली नाही। एवढंच नव्हे तर राज्यभरातल्या नेत्यांनी जी काही मदतीची किट्स पाठवली त्यातलं एकही किट या शेतकऱ्याला मिळालेलं नाही। ओमकार कुलकर्णी, एनडीटीव्ही मराठी, धाराशिव।